नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शहरांमधल्या मोक्याच्या जागा हा राजकीय नेत्यांचा सध्या अत्यंत आवडीचा विषय बनलाय. शहरांमधल्या या मोक्याच्या जागांची मालकी, या जागांचे व्यवहार, या जागांचा वापर आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या सगळ्या कायदेशीर हालचाली, या सगळ्यामध्ये नेत्यांचा अगदी मुक्त वावर असतो. किंबहुना राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं पूर्णच होऊ शकणार नाही, अशी एक व्यवस्थाच आपल्याकडे तयार झाली आहे. सर्वसामान्य नागरिक, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते अशा सगळ्यांना ही व्यवस्था पक्की पाठ झाली आहे. कधी कधी कुणाला याचा त्रासही होतो, पण तो आवाज सहसा बाहेर येत नाहीच. बरं, जर जमिनी शासकीय असतील, सार्वजनिक संस्थांच्या असतील, ट्रस्टच्या असतील, तर मग तर नेत्यांचं चांगलंच फावतं, कारण इथे तर तक्रार करणारेही फार नसतात. त्यामुळे बहुधा हे व्यवहार बिनबोभाटच पार पडतात. करोडो रुपयांच्या जमिनी कवडीमोल भावात पदरात पाडून घेतल्या जातात आणि त्यावर राजकीय नेत्यांचं आर्थिक आणि राजकीयही करिअर विस्तारत जातं. सध्या असाच एक व्यवहार चर्चेत आलाय. व्यवहार आहे पुण्यातला आणि आतापर्यंत कदाचित तुम्ही त्याबद्दल ऐकलंही असेल. हा व्यवहार आहे पुण्यातल्या जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमिनीचा. पुण्यामधली मोक्याची तब्बल 3 एकर जागा काही दशकांपूर्वी एका दानशूर व्यक्तीनं पुण्यामध्ये मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ही जागा दान केली होती. या जमिनीवर एक हॉस्टेल उभं राहिलं. अनेक मुलांनी इथूनच आपल्या शिक्षणाची वाट चोखाळली. पण ऐन मोक्याच्या जागा या आता शिक्षणासाठी नसतातच, त्या असतात बिल्डर आणि नेत्यांसाठी. मग आधी या हॉस्टेलचा खर्च भागवण्यासाठी या ट्रस्टला कर्जाच्या खड्ड्यात ढकललं गेलं. मग सोयीचे विश्वस्त आणले गेले आणि मग विजेच्या वेगानं फाईल्स फिरवत सगळी जागा एका बिल्डरनं विकत घेतली. कवडीमोल किमतीमध्ये घेतली हे मी वेगळं सांगण्याची गरजच नाहीये. अर्थात हे सगळं तेव्हाच जुळून आलं जेव्हा नेत्यांना यामध्ये फायदा दिसला. या सगळ्या प्रकरणामध्ये आरोप झाले मुरलीधर मोहोळांवर. प्रकरण तापलं आणि आता बिल्डरनं म्हणे हा व्यवहार रद्द केलाय. एका संस्थेचा एक व्यवहार रद्द झाला हो, पण जमिनी लाटण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी काय वाटेल ते करायचं ही जी वृत्ती धनदानग्यांमध्ये बोकाळले ती कशी रद्द होणार हा कळीचा मुद्दा आहे.